नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. इंग्लिशचा पेपर आहे आपला. कधी? सॅटर्डेला 1 मार्च 2025ला. बरोबर. रायटिंग स्किलचे आपण टॉपिक समजून घेत होतो. अगोदरच्या 2 व्हिडिओजमध्ये इंग्लिशचा व्यवस्थितरित्या आपण प्रिपरेशन प्लॅन कसा असला पाहिजे, सेक्शन डिव्हिजन कसं राहतं हे सगळं बघितलं. त्याच्यानंतर रायटिंग स्किलचा पहिला टॉपिक ते म्हणजे लेटर रायटिंग, ते सुद्धा कसं राईट करायचं, कुठलं लेटर प्रेफर करायचंय, फॉर्मॅट कसा असतो, आउट ऑफ मार्क कसे पडतील, मार्किंग स्कीम, सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या. बरोबर. आता वेळ येते पुढच्या टॉपिकची, तो म्हणजे न्यूज रायटिंग. आता बोर्ड एक्झाम मध्ये न्यूज रायटिंगला और तुम्हाला असती ते म्हणजे स्टोरी रायटिंगचा ऑप्शन. बरोबर. आता स्टोरी रायटिंग लिहिणं जरा हार्ड आहे, कारण स्टोरी तुम्हाला ऑलमोस्ट 1 पेज प्रॉपर लिहावी लागेल. ग्रॅमॅटिकल मिस्टेक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो स्टोरी बाजूला ठेवा, न्यूज रायटिंग प्रेफर करा. जसं लेटर रायटिंग समजून सांगितलं होतं अगदी सेम फॉर्म मध्ये आपण न्यूज रायटिंग समजून घेऊ. कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या कुठल्या स्टेप्स केल्या पाहिजेत, कसं सेंटेन्स फ्रेम केला पाहिजे, कुठल्या पॅराग्राफमध्ये कुठली गोष्ट असली पाहिजे, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून घेऊ. आता सुरुवातीला क्वेश्चन कसा विचारला जातो, तुम्हाला एकतर हेडिंग दिलेलं असेल किंवा हेडिंग सोबत काही बेसिक कीवर्ड्स दिलेले असतील. म्हणजे त्यांना या गोष्टी त्या न्यूज मध्ये हव्या असतील, त्या गोष्टी आपल्याला वापरायच्यात. बरोबर. आता कसं लिहायचं, जसं लेटरला 3 पॅराग्राफची सिस्टीम होती, सेम 3 पॅराग्राफची सिस्टीम आपण वापरणार आहोत न्यूज रायटिंग साठी सुद्धा. न्यूज रायटिंग मध्ये पहिला पॅराग्राफ असतो इंट्रोडक्शनचा, जो असेल 2 to 3 लाईन्स मध्ये. त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे, म्हणजे न्यूज कुठे झाली, वेअर, वेन, हाऊ. गेस्ट असेल, चांगला इव्हेंट असेल तर गेस्टची इन्फॉर्मेशन, नसेल तर गेस्टची इन्फॉर्मेशन लिहू नका. पण इंग्लिशमध्ये तुम्हाला बेसिकली चांगले इव्हेंट्स येतात, पॉझिटिव्ह इव्हेंट येतात, त्यामुळे तुम्हाला गेस्टची इन्फॉर्मेशन लिहावी लागेल. नाही लिहिता आली अजिबात लोड नका घेऊ, परंतु वेअर, वेन आणि हाऊ या 3 गोष्टींची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजेत. कळलं नक्की. नंतर सेकंड पॅराग्राफ येतो, ज्याच्यामध्ये आपल्याला डिटेल एक्सप्लेनेशन द्यायचंय त्या न्यूज बद्दल. कमीत कमी 5 to 6 लाईन यूज करतात. स्टार्ट टू एंड ती न्यूज कशी झाली त्यासाठी जसं मी लेटर रायटिंगला सांगितलं होतं, 4 ते 5 पॉइंट काढा. पॉइंट काढले त्याच्यानंतर ते सेंटेन्स फ्रेम करा. सेंटेन्स फ्रेम केल्यानंतर त्या 5 सेंटेन्सचा सिक्वेन्स ठरवा आणि एकदम लिहून टाका. इझिली तुमचा जो मेन वाला पॅराग्राफ आहे तो होऊन जातो. कळलं. त्याच्यानंतर प्रॉपर एंडिंग करायचंय. एंडिंगला आपण कन्क्लुजन बोलतो, 2 to 3 लाईनचं कन्क्लुजन पाहिजे. एंडिंग कसं करायचं ते एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. आता एक महत्वाची गोष्ट, न्यूज जी तुम्ही लिहिणार आहात ती घडून गेलेली आहे, म्हणजेच पास्ट टेन्स मध्ये लिहायची आहे किंवा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये राईट करायचा प्रयत्न करा. समजलं नक्की. या 2 गोष्टी कायम स्वरूप डोक्यात ठेवतात, ऍटलिस्ट इंग्लिशच्या पेपर पर्यंत तरी. आपल्याला न्यूज पास्ट टेन्स मध्ये लिहायची आहे आणि पॅसिव्ह व्हॉइसचा यूज करायचा. म्हणजे दोघांपैकी एक जरी वापरलं तरी इनफ आहे, पण या गोष्टी डोक्यात ठेवतात. कळलं नक्की. चलो आता एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन कसा येतो ते सुद्धा तुम्हाला समोर दाखवतो. बघा कसा क्वेश्चन विचारला जातो. राईट अ न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द फॉलोइंग हेडलाईन. मार्च 2023ला 5 मार्क्स साठी आलेला क्वेश्चन होता. काय दिलंय, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट. झेडपी स्कूल इनकरेज किड्स टू टेक अप द एक्स्ट्रा रिडिंग. म्हणजे एक इव्हेंट घेतलाय झेडपी स्कूलने, ज्याच्यामध्ये मुलांचं एक्स्ट्रा रिडिंग व्हावं असं त्यांचं काय हेतू आहे. कळलं नक्की. आता काय काय करायचंय ते बघा. हेडलाईन तर लिहायची आहे, जे आपण हेच वापरणार आहोत. त्याच्यानंतर प्रॉपर इंट्रो, जे मगाशी बोललो ना तीच गोष्ट. डेट लाईन पाहिजे, म्हणजे डेट मेन्शन झाली पाहिजे. नंतर एक शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ पाहिजे. शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ म्हणजेच काय, जो आपला मेन पॅरा होता ना तो पॅराग्राफ त्यांना अपेक्षित आहे. डन. चलो आता डायरेक्ट एक्झाम्पल कडे स्विच मारूया. सुरुवातीला इंट्रोडक्शन द्यायचं होतं. बरोबर. त्याच्या आधी हेडलाईन आली. हेडलाईन कसं लिहिलंय, झेडपी स्कूल इनकरेज किड टू टेक अप द एक्स्ट्रा रिडिंग. ठीक आहे. बाय स्टाफ रिपोर्टर राईट साईडला लिहा. प्लेस, डेट आली. आता कसं लिहिलंय नीट बघा. इन अन अटेम्प्ट टू डेव्हलप रिडिंग हॅबिट्स अमॉंग चिल्ड्रन. ही गोष्ट अचीव करायची होती म्हणून जिल्हा परिषद झेडपी स्कूल इन महाराष्ट्र हॅव लॉन्च इनिशिएटिव्ह एनकरेजिंग स्टुडंट्स टू टेक अप एक्स्ट्रा रिडिंग. आलं. न्यूजचं इंट्रोडक्शन आलं. कसं लिहिलंय की एक रिडिंगची हॅबिट बिल्ड करण्यासाठी झेडपी जिल्हा परिषदच्या ज्या काही स्कूल्स होत्या कुठल्या महाराष्ट्रातल्या, त्यांनी एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला. कसला,
तर एक्स्ट्रा रिडिंगचा. झाली मेन लाईन झाली. कोणी केलं, काय केलं, मेन्शन झालं. आता कसं केलं ते पण सांगूया एकदम सिंपल मध्ये. द मूव इज एम ॲट स्ट्रेंथनिंग द लर्निंग ॲबिलिटीज ऑफ स्टुडंट्स अँड इम्प्रूव्हिंग देअर लँग्वेज स्किल. का करतोय ते सांगितलं. म्हणजेच जिल्हा परिषद स्कूलने रीडिंगसाठी जे काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज घेतल्या होत्या त्याच्या पाठीमागं त्यांचं एम काय होतं ते मेन्शन केलं. मग त्या एमसाठी त्यांनी काय केलं, द झेडपी स्कूल हॅव इंट्रोड्यूस व्हेरियस इनिशिएटिव्स. काय काय केलं, सेटिंग अप लायब्ररीज अँड बुक क्लब्स, ऑर्गनायझिंग रीडिंग कॉम्पिटिशन. म्हणजे या गोष्टी त्यांनी काय केल्या, त्या इव्हेंटसाठी प्लॅन केल्या. मग त्याच्यातून काय झालं, स्टुडंट्स आर ऑल्सो एनकरेज टू टेक अ ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन सच अ इव्हेंट. म्हणजे ऑन द स्पॉट त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन घेतलं. बघा किती सिम्पल होतं. पहिल्या लाईनमध्ये आपण एम लिहिलं, दुसऱ्या लाईनमध्ये त्यांनी काय केलं ते लिहिलं, त्याचा परिणाम काय झाला तेही मेन्शन केलं. आता पुढे बघा, ऑल द झेडपी स्कूल हॅव वेलकम द मूव स्टेटिंग दॅट इट विल हेल्प इन इम्प्रूव्हिंग द रीडिंग हॅबिट्स ऑफ स्टुडंट्स अँड कंट्रीब्यूट टुवर्ड्स देअर अकॅडमिक अँड पर्सनल ग्रोथ. म्हणजेच त्यांनी जी मूव घेतली होती हे त्यांचं काय होतं, मेन आउटपुट होतं. पण अजून त्यांना काय भेटलं, तर रीडिंग हॅबिट तर डेव्हलप झालीच, सोबत अकॅडमिक आणि पर्सनल ग्रोथ सुद्धा झाली. बघा किती सिंपल 4 लाईन लिहिल्यात. ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन सॉरी, ही तिसरी लाईन आणि ही चौथी लाईन. प्रॉपर 4 लाईनमध्ये प्रॉपर सेंटेन्स ठेवलेत. त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टी पाहिजेत ते मेन्शन केलं, सरळ सरळ लिहून काढलं. असे 4 पॉईंट काढले, 4 सेंटेन्स झाले. अप्रॉक्सिमेटली तुमच्या 5-6 लाईन्स तर एक्झाम मध्ये सहज होऊन जातील. आहे का नाही सिंपल? काय हार्ड आहे का ह्याच्यामध्ये? आहे अजिबात नाही. सिंपल. का केलं, कसं केलं, काय भेटलं, काय आउटपुट आलं, सगळं 4 लाईन सिंपल आहे का नाही. नंतर कन्क्लुजन लिहिताना परत व्यवस्थित ह्याच्यातून कोणतरी हेड असेल त्या हेडचं स्टेटमेंट लिहूया. बघा, मिस्टर मयूर देसाई कोण आहे, सिनियर हेड ऑफ झेडपी स्कूल प्लॅनिंग कमिटी, कमेंटेड ऑन द इनिशिएटिव्ह सेइंग. जो इनिशिएटिव्ह घेतला त्याच्याबद्दल ते काय बोलले, रीडिंग इज अन इसेन्शियल स्किल दॅट हेल्प इन ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड. रीडिंगसाठीच का केलं ते त्यांनी मेन्शन केलं, कारण ते कोण आहेत, तर सिनियर हेड आहेत. कुठले, प्लॅनिंग कमिटीचे. म्हणजे त्यांनी ते प्लॅन केलं, त्या पर्सनचं पण तुम्ही नाव लिहिलं, त्या पर्सनचा स्टेटस सुद्धा मेन्शन केला, तो पर्सन का घेतोय ते सुद्धा मेन्शन केलं. कळलं की नाही? सिंपल आहे. नंतर द कमिटी होप्स दॅट द इनिशिएटिव्ह विल हेल्प इन इम्प्रूव्हिंग स्टुडंट्स व्होकॅब्युलरी, कॉम्प्रेन्शन अँड क्रिएटिव्हिटी. म्हणजे हे सुद्धा आउटपुट त्यांना मिळू शकतं. अशी त्यांनी काय ठेवली, एक होप ठेवली. बघा, जर इतक्या बेस्ट लेवलला जर तुम्ही न्यूज रायटिंग लिहिलं, 5 आउट ऑफ 5 कोण नाही देणार बरं? देईल का नाही? देतील. किती सिंपल लिहिलंय, प्रॉपर पॉइंट टू पॉइंट लिहिलंय. सुरुवातीला प्रॉपर इंट्रोडक्शन दिलं, त्याच्यानंतर कुठल्या गोष्टी केल्या त्या मेन्शन केल्या, त्यांना आउटपुट काय अपेक्षित होतं ते सांगितलं, करंट आउटपुट काय मिळतंय तेही सांगितलं, फ्युचरमध्ये काय होप्स ठेवल्यात ते सुद्धा मेन्शन केलं. आहे एकच पॉइंट होता पण वेगवेगळ्या पद्धतीने मांडला. हेच तुम्हाला जमलं पाहिजे. आता हे कधी येईल, जेव्हा तुम्ही मॅक्सिमम प्रॅक्टिस करताल ना तेव्हा समजून येईल. कळलं नक्की? शुअर? अजून एक बघायची. चलो अजून एक बघूया. काय दिलंय, रीड द फॉलोइंग हेडलाईन, प्रिपेअर न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट. काय गिवन पॉइंट दिलाय, न्यू विजन स्कूल सेलिब्रेट योगा डे. ओके, चलो परत पॉइंट, हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ. आयडिया आली, काय काय असणार आहे समजलं, क्वेश्चन कसा विचारला जातो आयडिया येऊन गेली. आता लिहायला सुरुवात करा. परत जे गोल होतं ते गोल अजिबात सोडायचं नाहीये. न्यू विजन हायस्कूल सेलिब्रेट योगा डे, त्यांनी जे दिलं होतं तेच लिहिलं. राईट साईडला बाय अ स्टाफ रिपोर्टर, प्लेसचं नाव, डेट, खतम झालं. पहिलं काम झालं. आता इंट्रोडक्शन मध्ये बेसिक, न्यू विजन हायस्कूल कुठं लोकेटेड आहे, लोकेटेड इन द नांदेड डिस्ट्रिक्ट, सेलिब्रेट इंटरनॅशनल योगा डे विथ ग्रेट एन्थुझियाझम. प्लेसचं नाव, कुठं आहे, काय केलं, कसं केलं, सगळं मेन्शन झालं. नंतर द इव्हेंट वॉज कंडक्टेड, का केला, स्प्रेड द इम्पॉर्टन्स ऑफ योगा अँड इट्स बेनिफिट अमॉंग स्टुडंट्स अँड स्टाफ. बेसिक जी न्यूज होती ती न्यूज का लिहितोय ते बेसिकली या पहिल्या पॅराग्राफ मध्ये येऊन गेलं.
आलं. आता मेन पॅरेग्राफ इव्हेंट कसा झाला ते लिहा. स्टुडंट्स अँड टीचर्स गॅदर इन द स्कूल कंट्रीयार्ड अर्ली इन द मॉर्निंग. लवकर आले. दे डीड व्हेरियस योगा पोजेस, पास्ट टेन्स मध्ये लिहिलंय. अँड ब्रीदिंग एक्सरसाइजेस कंडक्टेड बाय एक्सपिरियन्स इन्स्ट्रक्टर. हे त्यांनी स्वतःहून नाही केलं. काय सांगितलं होतं आपण? योगा डे सेलिब्रेट केला. योगा डे सेलिब्रेट केला, मग त्यासाठी आम्ही एक इन्स्ट्रक्टर मागवला होता ज्यांनी आमच्याकडून योगा आणि ब्रीदिंग एक्सरसाइज करून घेतल्या. बरोबर. ह्याचा आउटपुट काय आला? एव्हरीवन फेल्ट हॅप्पी अँड पॉझिटिव्ह. चांगलं वाटलं. द इव्हेंट ऑल्सो इन्क्लुडेड टॉक्स ऑन व्हेरियस बेनिफिट्स ऑफ योगा. अजून ॲडिशनल काय होतं? बेनिफिट्स ऑफ योगा. हायलायटिंग इट्स रोल इन रिड्युसिंग स्ट्रेस अँड इम्प्रूव्हिंग कॉन्सन्ट्रेशन अँड ओव्हरऑल हेल्थ. म्हणजे बेसिकली त्या इव्हेंटमध्ये अजून एक्स्ट्रा काय झालं तेही मेन्शन केलं. सुरुवातीला या गोष्टी तर झाल्याच, या पर्सनने करून घेतल्या, नंतर काय भेटलं तर या सगळ्या गोष्टी भेटल्या. बरोबर. अजून काय देता येतंय ते पण लिहू. ॲडिशनली सम ॲडव्हान्स योगा टेक्निक अँड मेडिटेशन प्रॅक्टिस वेअर ऑल्सो शोन टू एव्हरीवन. त्या पर्सननी या सुद्धा गोष्टी दाखवल्या. बरोबर. मग कन्क्लुजन लिहायचंय. द सेलिब्रेशन कन्क्लुडेड विथ अ प्लेज टेकन बाय एव्हरीवन टू इन्क्लूड योगा इन देअर डेली रुटीन अँड स्प्रेड अवेअरनेस अबाउट इट्स बेनिफिट. हे आपण प्रत्येक ठिकाणी करतो. बरोबर. तुम्ही ज्या वेळेला ते ट्री प्लांटेशनच्या प्रोग्रामला जाता त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्लेज घेता. बरोबर. त्यानंतर जे स्वच्छता अभियान असतं त्या ठिकाणी पण आपण प्लेज घेतो. मग हे सुद्धा तेच झालं की नाही? मग त्याही ठिकाणी जे रेग्युलर लाईफमध्ये बघतो ना तेच मेन्शन करायचं. कळलं. कन्क्लुजन. द इव्हेंट रिसिव्ह पॉझिटिव्ह फीडबॅक फ्रॉम ऑल. सगळ्यांना तो चांगला वाटला. मूव्हिंग फॉरवर्ड, न्यू विजन स्कूल एम्स टू कंटिन्यू ऑर्गनायझिंग सच इव्हेंट टू प्रमोट अ कल्चर ऑफ वेलनेस अमॉंग द स्टुडंट्स अँड स्टाफ. मग शाळेने काय ठरवलं की बाबा एका प्रोग्राममधून जर एवढा बेनिफिट होतोय तर असे आम्ही अजून प्रोग्राम्स घेऊ. झाली. न्यूज रायटिंग झालं. सिम्पल दिसतंय. इझिली करू शकता. ज्या गोष्टी मी अगोदर सांगितल्यात त्या गोष्टी प्रॉपरली डोक्यात ठेवतात. व्यवस्थित ते पॉईंट डोक्यात ठेवा. तुमच्यासाठी परत एकदा सांगतो, पहिल्या पॅरेग्राफमध्ये इंट्रोडक्शन आलं पाहिजे 2 to 3 लाईन्सचं, ज्याच्यामध्ये व्हेअर, वेन आणि हाऊ या गोष्टी मेन्शन झाल्याच पाहिजेत. नंतर एक्सप्लेनेशन म्हणजे डिटेल करायचं आहे आपल्याला, पॅरेग्राफ लिहायचा आहे. तो पॅरेग्राफ 5 to 6 लाईनचा पाहिजे. स्टार्ट टू एंड लिहिता आलं पाहिजे. मग आता सुरुवातीला काय करतात? 5 पॉईंट काढले. त्यानंतर त्या 5 पॉईंटनुसार प्रॉपर 5 सेंटेन्सेस तयार करा. बरोबर. त्याच्यामध्ये व्यवस्थित कीवर्ड्स वापरा. कीवर्ड्स हे तुमचं रायटिंग स्किल अजून इम्प्रूव्ह करतील आणि तो पॅरेग्राफ लिहून बघा. कळलं नक्की. तिसरा पॅरेग्राफ कन्क्लुजनचा द्यायचा आहे. एक जेव्हा न्यूज घेतली होती त्या ठिकाणी आपण त्या पर्सनचं नाव लिहिलं. बरोबर. सेकंड जी न्यूज होती त्या ठिकाणी पर्सनचं नाव लिहिणं इतकं इम्पॉर्टंट नाही वाटलं. इव्हेंट चांगला होता, मग असे इव्हेंट घेऊ हे सुद्धा मेन्शन केलं. डिपेंड करतं. तुम्ही जसं ठरवताल तशा पद्धतीने तुम्ही कन्क्लुजन करू शकता. समजलं. चलो, ह्या न्यूजचा पण एक स्क्रीनशॉट घ्या आणि अशीच न्यूज लिहायचा प्रयत्न करा. घेतला नक्की. चलो, अजून एक न्यूज बघा. आधीची न्यूज घेतला नक्की. आता प्रॅक्टिस कशी करताल? जे तुमच्याकडे आत्ता पेपर अवेलेबल आहेत, सेमिस्टर एक्झामचे अवेलेबल असतील, प्रिलिम एक्झामचे अवेलेबल असतील, त्यानंतर बोर्डचे क्वेश्चन पेपर अवेलेबल असतील, तुमच्या फ्रेंड्सचे पण काही क्वेश्चन पेपर असतील दुसऱ्या स्कूलचे, ते सुद्धा रेफर करा. ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी फॉलो करा, इम्प्लिमेंट करा. कमीत कमी 5 to 6 न्यूज रायटिंग लिहून बघा. याचा फायदा बोर्डला नक्की होईल. कळलं. करताल. व्यवस्थित अभ्यास करा. अजिबात लोड घेऊ नका. काही डाऊट वाटला इंस्टाग्रामला DM केलं तरी पण चालेल. व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, डायलॉग रायटिंग किंवा समरी रायटिंग यांच्यापैकी एक टॉपिक असाच डिटेलमध्ये समजून घेऊ. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. ऑल द बेस्ट.